कोण पाहुणी इकडे ही? मला ओळखली नाही तुम्ही? मी मोठी जाव आहे नवरीची. नोकरी मिवकरी करतात काय बाई? नाही नाही, मी घरीच असते. काय करायची गरजच नाही आम्हाला. सगळं देवाच्या कृपेने घरी चांगलं आहे आणि सगळा कारभार माझ्या हातामध्ये आहे. फोटो काढायचे तर बरं बरं 2 मिनिटात आले, थांब. 12 महिने बी घरी गाऊनवरच राहते ते बी सारवणानं भरलेली. आता देराच्या लग्नामध्ये एवढी नटले थटले तर एकच जिंदगी घेते आईस करून. ए पोरा ये, त्या मानकापे बाईला आवाज दे बरं. आमच्या मानकापे बाई नसल्या की मला करमतच नाही. माझ्या देराच्या लग्नाची सगळ्यात जास्त मलाच हौस होती बाई. 4-5 वर्षापासून मी लई वाट पाहू लागले. म्हणलं कवा होते की लग्न. सगळी लग्नाची तयारी मी एकटीने केली. काहून तर मला वाटू लागलं ना लग्न पटकन व्हावं म्हणून. तुम्हीच बघा ना, आता आमच्या सगळ्या पाहुण्यामध्ये आमच्या खानदानामध्ये मी एकटीच दिसायली सगळ्यामध्ये नटलेली, मेकअप केलेली. काहून तर मला लई हौस होती ना. उशिरा का होईना पण देवानं मग ऐकलं ग माय. नवरदेव तर लय नशिबवान आहे मग अशी भाऊजाई भेटली. अहो तसं काही नाही, गीताबाईला घरच्या कामाचा कटाळा येऊ लागला म्हणून देराच्या लग्नाची गडबड करू लागल्या, दुसरं काही नाही. मानकापे बाई काहून जीप कापलेवानी बोलायल्या.